चला चला नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन. काय झालं होतं आपलं? ऑफकोर्स स्टायकोमेट्री. स्टायकोमेट्री झालेलं ना, त्यातला कुठला क्वेश्चन? काही क्वेश्चन घेतला का मी? नाही ना. अच्छा, कंबशन रिएक्शन घेतलेलं. ओके ओके ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. म्हणजे CH4चं CH4चं कंबशन करा. CH4 plus O2 it gives CO2 plus 2H2O. It gives CO2 plus 2H2O. ओके. हा, बॅलन्स करा. नाही, जस्ट मी तुम्हाला सांगतोय की कशा टाईपचे क्वेश्चन्स येतील. तर कशा टाईपचे क्वेश्चन्स येतील मी तेच तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. चला, बॅलन्स केली तुम्ही केमिकल रिएक्शन. पहिले कोण बॅलन्स करायचं आहे? कार्बन तर ऑलरेडी बॅलन्स आहे. नंतर हायड्रोजन ऑलरेडी म्हणजे इथे बॅलन्स आहे, बरोबर. ठीक आहे. आणि नंतर ऑक्सिजन. तर इथे किती येईल? 2 आणि 2 4. तर इथे किती येतील? 2. ठीक आहे. आता मोल सांगा. याचे किती मोल्स आहेत सांगा. याचे किती मोल्स आहेत? हा किती मोल आहे? इथं काही नाही म्हणजे किती? 1 मोल. इथे किती येतील? 1. हा किती मोल आहे? 2 मोल. हा किती मोल आहे? 1 मोल. हा किती मोल आहे? 2 मोल. आता याचा मास सांगा किती येईल? 1 मोलचं मास किती येईल? मास 16 बरोबर. 2 मोलचं मास किती येईल? एका मोल O2चं मास, एका मोलचं 32, तर 2चं 64. याचं सांगा. एकाचं मास किती येईल? एकच मोल आहे ना, 44. याचं किती येईल? 44. याचं किती येईल? एकाचं 18, तर 2चं 36. त्याच्यानंतर मॉलिक्यूल सांगा. एका मोल मध्ये किती मॉलिक्यूल्स असतील? 1 into Na. 2 मोल मध्ये 2 into Na. 3 मोल मध्ये एका मोल मध्ये 1 into Na. याच्यामध्ये काय येते सांगा? 2 Na. त्याच्यानंतर व्हॉल्यूम सांगा. 22.4 लिटर. इथं कधी 22.7 लिटर पण येईल न्यू कन्सेप्ट नुसार. ज्यावेळेस एटीएम प्रेशर 1 बार असेल त्यावेळेस काय येईल? 22.47 लिटर, बरोबर. इथे सांगा काय येईल? 2 into 22.4 म्हणजे 44.8. इथे काही 22.4 आणि इथे परत 2 into 22.4 लिटर. लिहा फास्ट. पाणी आहे का? पाणी तू इथलं भरून घेतोस का? मग घरून आणतोस? पाणी का किसी के पास? अच्छा, ठंडा वाला पानी. हाँ, बढिया दिसतं एकदम. तुम्ही घरी जाऊन पाहू शकता. लेक्चर हे आज संध्याकाळी. हा, अच्छा, मग उद्यापासून रेकॉर्डिंग बंद. बिझनेस बुडा रही है. बेटा तू ते लेक्चर रशियाला पण पाहू शकतोस. युट्यूब चालू आहे ना रशियामध्ये?
चालू आहे ना, पाकिस्तानमध्ये नाही पाहू शकत बघ, आणि इंडियन स्ट्रीम पाकिस्तानमध्ये नाही होत है ना. हो का, पण ते आता ते वार झालेलं ना आता मध्ये. नाही, ते जे जे वार झाला होता ना आता मध्ये भारतात, ते 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 काहीतरी, हा ऑपरेशन सिंदूर, राईट. त्याच्यानंतर ते बंद झाला. तुम्ही युट्यूब वरती पाकिस्तान जर तुम्ही असं हे टाकलं, काय म्हणतात त्याला, सेलिब्रिटीजचे सगळे अकाउंट बॅन केलेले आहेत. इन्स्टा, मग तेच तर, इन्स्टाचे केलेले आहेत, फेसबुकचे केलेले आहेत. ते शोएब अख्तर तो इंडियन फॅन होता त्याचा. आता आपण युट्यूब वरती सगळं आपण बोलतोय, हे बोलू दे, आपलं काय फरक पडणार आहे, कोण ऐकणार आहे. चॉईस, सर चॉईस मॅटर्स है ना, चॉईस चला नेक्स्ट लिहा, नेक्स्ट रिएक्शन लिहा. नेक्स्ट रिएक्शन लिहा. H2 plus O2 it gives H2O. रिएक्शन बॅलन्स करा आणि हे सगळं फाइंड करा. चला रिएक्शन बॅलन्स करा आणि हे सगळं फाइंड करा. रिएक्शन बॅलन्स करून हे सगळं फाइंड करा. रिएक्शन बॅलन्स करून सगळं फाइंड करा. चला असं एक माईक तुमच्याकडे देऊ का बोलण्यासाठी? आम्ही कुठे चांगले बोलतोय? हा म्हणजे तुम्ही आपापसात काय डिस्कस करताय? हा काय हो का? नाही, तुम्ही IIT सिलेक्शन करा. तुम्ही IIT मध्ये जा. तुम्ही ज्या IIT मध्ये जाल ना, मग मी तिथे येईल, मग तिथं आपण तुमचा इंटरव्ह्यू घेऊ. तुम्ही एम्स दिल्लीला जा दोघी जणी, मी तिथे येत. दोघी जण मॅथ्स बायोची, हा ती एक. बायोलॉजी. रिएक्शन बॅलन्स आहे का? बॅलन्स आहे का? नाही ना. रिएक्शन बॅलन्स करा. काय करायला सांगा? रिएक्शन बॅलन्स. H2 इकडे H2 आहे, इथं O2 आहे, तिकडे O2 आहे का? नाही. तर काय करायचं? इथे 2 लिहायचं, बरोबर. आता इथं 2 लिहिलं तर इथं काय लिहावं लागेल? 2. आता रिएक्शन बॅलन्स आहे का? ऑफकोर्स बॅलन्स आहे. तर इथं मोल किती येतील सांगा? 2. इथे किती येईल? 1. इथे किती येईल? 2 मोल्स. आता मास सांगा. याचं किती येईल? 4. याचं किती येईल? एका मोलचं मास 32. याचं 36, बरोबर. आता मॉलिक्यूल सांगा. 2 into Na. 2 into Na. याचं सांगा. Na. याचं 2 into Na. इथं सांगा. 44.8. इथं 22.4. इथं 44.8. समजलं? स्टायकोमेट्रीचे क्वेश्चन्स झाले का? नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. Find mass of AgCl. Find mass of AgCl formed by the action of formed by the action of 5.85 gram of NaCl
5.85 gram of NaCl. 5.85 gram of NaCl on AgNO3, on AgNO3, AgNO3, AgNO3 सोबत कोण रिॲक्ट केलंय? कोणासोबत AgNO3 सोबत कोण रिॲक्ट केलाय? NaCl रिॲक्ट केलाय. बरोबर आहे. इथं काय येईल? NaCl. बरोबर. रिॲक्शन लिहा. इथे काय येईल? प्लस, इथे मायनस, इथे काय येईल? प्लस, इथे मायनस. मॅच करा. इथे काय येईल सांगा? AgCl प्लस NaNO3. रिॲक्शन बॅलन्स आहे. ऑफकोर्स बॅलन्स आहे. रिॲक्शन बॅलन्स आहे. ऑफकोर्स बॅलन्स आहे. काय काय म्हटलंय तुम्हाला? याचा पण एक मोल, याचा पण एक मोल, याचा पण एक मोल, याचा पण एक मोल आहे. ठीक आहे. काय बोललेत तुम्हाला? फॉर्म बाय द ऍक्शन ऑफ 5.85 ग्राम ऑफ NaCl ऑन AgNO3. याचा 5.5 ग्राम, 5.85 ग्राम जर ची रिॲक्शन जर केली तर हा किती बनेल हे विचारलंय. हा किती बनेल? ठीक आहे. आता याचं मास फाइंड करा तुम्ही. सुरुवातीला NaCl चं मास फाइंड करा. NaCl चं मास किती येईल? Na चं मास किती असतं? 23 प्लस 35.5. हे किती येईल? 55.5. बरोबर आहे. याचे सुरुवातीला मोल, आता मोल तर सगळ्यांचे सेमच आहेत. ठीक आहे. मोल मध्ये दिले तर समजा मोल तर सगळ्यांचे सेमच आहेत ना, हो की नाही? आता याच्या एका मोलचं वेट किती येईल? 55.5. एक मोल याच्यासोबत रिॲक्ट करतोय, हा किती बनवतोय? हा एक मोल बनवतोय. तर याच्या एका मोलचं मास किती आहे? याच्या AgCl चं मास किती आहे? Agचं मास असतं 108. 108 प्लस 35.5. बरोबर. हे 35.5 किती येईल? 143.5 येईल. 143.5 येईल. तिथे काय येईल? 143.5. 143.5. याचा एवढा ग्राम रिॲक्ट करतोय त्यावेळेस याचा एवढा ग्राम बनतोय. ठीक आहे. तर एवढा ग्राम रिॲक्ट केल्यावरती किती ग्राम बनेल? एवढा ग्राम रिॲक्ट केल्यावरती 5.85 तर किती ग्राम बनेल? किती बनेल सांगा? 14.35. कळालं का? याचा एवढा ग्राम रिॲक्ट केला तर एवढा बनतोय. एवढा ग्राम रिॲक्ट. याला एक पॉईंट इकडे सरकवा, हे येईल. मग याचा एक पॉईंट जर इकडे सरकवला तर याचा पण एक पॉईंट इकडे सरकेल. जर असं जर कळत नसेल तर इथे एक्स पकडा सरळ सरळ. तर काय 58.5x इज इक्वल टू 143.5 इंटू 5.85. बरोबर. तर x इज इक्वल टू काय येईल? 143.5 इंटू 5.85 डिवायडेड बाय 58.5. बरोबर. लक्ष द्या. तर हा काय येईल? या पॉइंटला इकडे सरकवा. याला 10 पॉवर -1 आणि हा कट होऊन जाईल. आता 10 पॉवर -1 इंटू दिस येईल 14.35. समजलं का? लिहा फास्ट. स्टॅकोमेट्रीचे क्वेश्चन्स खूप इझी क्वेश्चन्स आहेत हे. यार इथं पंखा लावा सांगा राव. ते आल्यावर तुम्ही सांगत जा, नाही तिथं जर 2 पंखे द्या म्हणून. सगळ्यात सोपा प्लॅन काय सांगू तुम्हाला मी? गायब व्हायचं. मग ते बरोबर ऐकतात. नाही बेटा, एसी लावून देतो मी तुम्हाला. अरे पण हे रेकॉर्ड होतंय माहित. मग मी थोडी म्हणलो कुठून गायब व्हायचं तर. मी थोडी असं बोललो की कुठून गायब व्हायचं. हा सांगतो.
डोंट वरी, मैं हूं ना. आणखीन मुलांना बोलवा रे जरा. आले तर आले. कळलं नाही? त्यांना 12वीत बसावंच लागणार आहे सगळ्या मुलांना. त्यावेळेस तुमची स्पीड खूप जास्त राहील ऍज कम्पेअर टू दॅट स्टुडंट्स. कशासाठी? सीईटी नाही, ते त्याच बॅच मध्ये बसतील ना. कोण परत परत कोण शिकवेल? नेक्स्ट क्वेश्चन लिहा. इफ 10 ग्राम ऑफ H2, हे झालं ना? अरे लिहा फास्ट फास्ट लिहा फास्ट. अर्धा तास झालाय का? मग लेक्चर मध्ये टाइम कसा जातो ते समजत नाही. सिरियस, त्या 12वीत पण असं वाटतं की बापरे अर्धा तास झाला पण. हा अच्छा, ते तुमची चेहरे थोडी दिसतात. दिसन तर मीच दिसेल ना त्याच्यात, तुम्ही नाही दिसत. हे बोर्ड दिसतोय फक्त त्याच्यामध्ये आणि मी दिसतो. नाही नाही, डायरेक्ट पोस्ट, कोणाची भीती नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. इफ 10 ग्राम ऑफ H2, if 10 gram of H2, if 10 gram of H2 react with N2, react with N2, reacts with N2, what will be the volume of NH3? What will be the volume of NH3? Volume of NH3 at STP, at STP. रिएक्शन करा ना तुम्ही. कोण कोण कोणासोबत रिॲक्ट करतोय सांगा. क्वेश्चन लिहिला सगळ्यांनी? क्वेश्चन लिहिला सगळ्यांनी? ठीक आहे, पहा कोण कोण कोणासोबत रिॲक्ट करतोय सांग. इफ 10 ग्राम ऑफ H2 reacts with N2, what will be the volume of NH3 at STP? What will be the volume of NH3 at STP? झालंय क्वेश्चन लिहून? सगळ्यांचं झालंय? सांगा कोण कोणासोबत रिॲक्ट करतोय? H2 सोबत कोण रिॲक्ट करतोय? ठीक आहे बा. N2 सोबत कोण रिॲक्ट करतोय? H2, बरोबर. आणि काय फॉर्म होतोय? NH3, बरोबर. आता रिएक्शन बॅलन्स आहे का? नाहीये. इथे काय करावं लागेल? 3. इथे काय घ्यावं लागेल? 3. आणि इथे हायड्रोजन किती झाले? 6. तर मग इथं 6 हायड्रोजन करण्यासाठी काय काय करायचं? 2. आता रिएक्शन बॅलन्स आहे का? आहे, बरोबर. आता विचारलंय काय तुम्हाला सांगा क्वेश्चन मध्ये? एसटीपी, याचा व्हॉल्यूम काढायचा आहे. पण कंडिशन काय दिली आहे? 10 ग्राम H2 रिॲक्ट झाल्यावरती, बरोबर. 10 ग्राम H2 रिॲक्ट झाल्यावरती आता पहिले आपण याचे मोल्स काढू. याचा किती मोल आहे? 1. याचा किती आहे? 3. याचा किती आहे? 2, बरोबर. याचा 3 मोलचा वेट किती आहे सांगा? 6 ना. 6 ग्राम रिॲक्ट झाल्यावरती याचा किती? याचा 3 मोल झाला, त्याचा 2 मोल झाला. म्हणजेच काय? याचा 6 ग्राम झाला, त्याचा किती बनेल? 2 मोल बनेल. 2 मोलचा व्हॉल्यूम किती असतो? 44.8. तर 10 ग्राम रिॲक्ट झाल्यावरती किती व्हॉल्यूम बनेल? संपला विषय. आता फाईन करा ना. 10 ने त्याला मल्टिप्लाय करा, 6 ने डिवाइड करा. समजतंय का? क्वेश्चन कळाला ना? नाही समजलं नाही? अरे पहा, पहिले मी रिॲक्शन बॅलन्स केली, याचे मोल लिहिले, बरोबर आहे. आता याच्यात 3 मोलचं वेट किती आहे? 6 ग्राम, बरोबर. याचा 3 मोल रिॲक्ट होतो याच्यासोबत, त्याचा 2 मोल बनतो. 3 मोल म्हणजे किती? 6 ग्राम, बरोबर. 6 ग्राम
याचा 6 ग्राम रिॲक्ट झाला, त्याचा 2 मोल बनेल आणि 2 मोलचा व्हॉल्यूम किती असतो? 22.4 44.8 लिटर बरोबर. त्याचा 10 ग्राम रिॲक्ट झाला तर व्हॉल्यूम किती बनेल? कळालं का? हा कळालं ना? इकडे जे नवीन आहे त्यांना थोडासा प्रॉब्लेम जाऊ शकतो बेटा. जे नवीन आहे त्यांना थोडा प्रॉब्लेम जाऊ शकतो. ये दिल मागे पाणी 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 पाहिजे पाणी. तुझी बॉर्डर रिकामी झाली, आणतोस का इथून? लाड सरांना सांगितलं एक तिथं जार लावा तर ते ऐकत नाहीये. काय झालं मॅक? हा ना राव, आणून ठेवला तर फक्त पाणीच नाही काय तर. झालं का? काय येईल सांगा आन्सर? 74.6 बरोबर. चला नेक्स्ट लिहा. assuming the petrol is octane. चला येऊ द्या मला पाठवलं तुम्ही व्यवस्थित इकडे हे करताय. मी ज्यावेळेस फर्स्ट स्टँडर्ड होतो, फर्स्ट स्टँडर्डला त्यावेळेस माझ्या वेळेस असा बोर्ड होता पहा, असा बोर्ड. असा सेम, म्हणजे भिंतीला फक्त ते ब्लॅक कलर दिलेला नाही. तुमच्या जमान्यात तर असे बोर्ड असतील ना? असे होते 4थी पर्यंत असे होते. अच्छा, म्हणजे तुम्ही पण अशी गरिबी पाहिलेली आहे का? गरिबी त्याच्यावर ऑप्शन नसल्यावर सगळं चालतं. भूक लागल्यावरती सगळं चालतं, ऑप्शन नसल्यावर सगळं चालतं. Assuming the petrol is octane, लिहा. Assuming the petrol is octane. Petrol is octane. ऑक्टेन म्हणजे कोण असतो? C6H8 ब्रॅकेट मध्ये लिहा C6H8. has density C6H18 हा C8H18 has density 0.8 gram per ml. 0.8 gram per ml. 0.8 gram per ml, comma 1.425 liter. 1.425 liter of petrol. 1.425 liter of 4 to 5 of liter. ठीक आहे चला 1.425 liter of petrol on complete combustion will consume
on complete combustion will consume x mole of O2, x mole of O2, x mole of O2. Find x, find x, find x. करा फाइंड. आपलं लेक्चर किती वाजेपर्यंत आहे? 2:30 ना. निकालो, फाइंड करो, फाइंड. फॅन करा ना फाइंड. थोडस ट्राय करा मनाने. काय फाइंड करायचंय? नाही, अरे थोडस सिरियस व्हा, करा फाइंड करा. चला. आधी ऑक्टेनचं कंबशन करा. कंबशन रिएक्शन लिहा ऑक्टेनची. ऑक्टेनची कंबशन रिएक्शन लिहा. ऑक्टेनची कंबशन रिएक्शन लिहा. लिहिली. लिहिली. ऑक्टेनची कंबशन रिएक्शन लिहिली. हा, बॅलन्स करायची ना ती. करा ना मग बॅलन्स. लिहिली. काय आली सांगा? C8H18 25 divided by 2 O2 it gives 8 CO2 plus 9 H2O. बरोबर आहे? ठीक आहे. आता पहा, मला सांगा तिथे C8H18 चे मोल किती आहेत? हा क्वेश्चन मी तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेईल. पहा, हा क्वेश्चन मी तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेईल. लक्ष द्या. पहा, C8H18 प्लस O2 बरोबर, इट गिव्स CO2 प्लस H2O. आता इकडे 8 आहे, तिथे मी काय लिहिल? 8 ना, कार्बन 8 ना, बरोबर की नाही? आता इकडे किती आहेत? 18. इथे ऑलरेडी 2 आहे, म्हणजे इथे काय लिहिल मी? 9. बरोबर. आता पहा, 16 प्लस 9 25, म्हणजे इथे काय? 25 डिवायडेड बाय 2. बरोबर. आता याचा किती मोल आहे? 1 मोल. याचा किती मोल आहे? 25/2. याचा किती मोल आहे? 8. आणि याचा किती मोल आहे? 9. बरोबर. तुम्हाला काय विचारलंय? काय विचारलंय क्वेश्चन मध्ये? पहा, मोल ऑफ O2. पण कधी याची काय, याच्या रिलेटेड काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे? याची डेन्सिटी दिलेली. डेन्सिटी किती दिलेली याची? 0.8 ग्राम पर ml. बरोबर. आणि काय दिलंय? व्हॉल्यूम दिलाय. व्हॉल्यूम दिलाय ना, व्हॉल्यूम दिलाय. व्हॉल्यूम किती दिलाय? 1.425 लिटर. व्हॉल्यूम एवढा दिलाय. बरोबर. आता पहा, तुम्हाला याचे मोल विचारलेत, म्हणजे मी हे मोल मध्येच ठेवतो. याचं वेट तुम्ही फाइंड करा. याचं वेट फाइंड करा, किती आहे सांगा? याचं वेट फाइंड करा. 94 नाही, 94 नाही येणार. 104 नाही, 104 नाही येणार.
114. याचं वेट किती आहे? 114. याचं वेट कसं फाइंड करायचं? 12 इंटू 8 प्लस 1 इंटू 18. याचं वेट किती आलं? 114 ग्राम. हा, याचा 114 ग्राम जर रिॲक्ट झाला तर किती मोल बनतो? 22.2 मोल ऑफ O2 बनेल. म्हणजे बरोबर. आता तुम्हाला ह्या कंडिशन मध्ये विचारलंय की ही जर कंडिशन असेल तर किती बनेल? बरोबर आहे. तुम्ही एक फॉर्म्युला शिकलेत तुम्ही, डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं? मास बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू काय असेल? मास बाय व्हॉल्यूम. याच्यावर मी असं लिहू शकतो का? मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. बरोबर. तर डेन्सिटी किती आहे? 0.8 इंटू व्हॉल्यूम किती आहे? 1.245. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. किती येईल सांगा? या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते मल्टिप्लिकेशन येतं 1140 ग्राम. 1140 ग्राम. ठीक आहे. बघा, एवढा ग्राम रिॲक्ट केला तर एवढा मोल बनला. तर एवढा ग्राम रिॲक्ट केला तर किती बनेल? एवढा ग्राम रिॲक्ट केला तर किती बनेल? तर एक्स बनेल. ठीक आहे. तर एक्स याची व्हॅल्यू कशी फाइंड करसाल तुम्ही? एक्स इज इक्वल टू 1140 इंटू 25/2 आणि इथे खाली काय येईल? 114. बरोबर असं येईल ना? लक्ष द्या. इथे काय येईल? हे 10. इथे काय येईल? हे 5. बरोबर. 25 5 जा 125 मोल ऑफ O2. झालं. दिस इज द आन्सर. कळतंय का? झालं ना? समजलं ना? लिहा. त्यात काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. स्टायकोमेट्री वरती खूप सारे क्वेश्चन्स येतात. मस्त शूट होतं रे, एकदम भारी. तुम्ही घरी मी आज संध्याकाळी अपलोड करेल हा व्हिडिओ. आज शाम को अपलोड होगा ये. बस चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ना तुम्ही. कशाचा? नाही, तेवढाच येतो. हा गुणाकार, अरे तो कसा चुकेल? इंटू 1.405. बरोबर. आता करा ना तुम्ही. सरळ हा गुणाकार करा. हा इंटू 8. सांगा किती होईल? 5 8 4. बरोबर. हे 16 आणि 2 32 आणि हे किती होईल? 34. 3 8 1 8 3. बरोबर हो की नाही? आणि पॉइंट 2 पॉइंट नंतर हे द्यायचं तिथे. किती? 11 पॉइंट. असं येईल काय? 11.40. 1.140 असं येईल. मग त्याच्यानुसार सॉल्व्ह करा. इथे 1.140 घ्या, त्याच्यानुसार आन्सर फाइंड करा. त्यात काय एवढं? कन्सेप्ट समजणं इम्पॉर्टंट आहे. समजलं? अरे बघा, याचा जो गुणाकार आहे ना, याचा जो गुणाकार आहे, 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो काय आहे. आपलं हे आन्सर बरोबर आहे. कसं आलं तेव्हा? त्याचा गुणाकार किती येतो? 1 पॉइंट किती येतो सांगा?
1.140 एवढं आलं, बरोबर आहे. पण हे जे आहे हे कशामध्ये येईल सांगा बरं, हे मास? हा, अरे वा, ही जी डेन्सिटी ही काय, ग्राम पर ml आहे. आणि हे जे तुम्ही घेतलंय हे लिटर मध्ये घेतलंय, मिलीलिटर इंटू लिटर तुम्ही करू शकता का? नाही. तर याला पण मिलीलिटर मध्ये करा ना, इंटू 1000 करायला लागेल. इथं इंटू 1000 केल्यावरती हे येईल. त्याला जर 1000 ने मल्टिप्लाय केलं तर हा 3 इकडे जाईल. कळालं का? चल नेक्स्ट लिहा. यार खूपच जास्त गरमी होते. भेटवलीला आता पूल आला होता, तुम्ही कुठे गेले होते? मग पूर आला होता घरीच? घरात पाणी येत नाही? अच्छा, पुलावरनं पाणी गेलं ना? कुठपर्यंत? ते शेत? हा, हो का? ते आपल्या तिकडचा क्लास पण बुडला होता का? अच्छा अच्छा अच्छा. चला लिहा, नेक्स्ट क्वेश्चन लिहा. फास्ट करा रे जरा, फास्ट. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. 1 liter of CO2 is passed over carbon. When volume of reaction mixture become reaction mixture become 1.4 liter 1.4 liter. Find volume of CO and CO2 after reaction. Find the volume of CO and CO2 after reaction. Find volume of CO and CO2 after reaction. Find the volume of CO and CO2 after reaction. काय झोप येते? सांगा, रिॲक्शन लिहा आधी. चला सांगा. हे सगळे प्रिव्हियस जेईचे क्वेश्चन्स आहेत. काय विचारले तुम्हाला? CO2 कोणासोबत रिॲक्ट केलाय आपण? C सोबत, बरोबर. आणि तो काय फॉर्म करतोय? CO फॉर्म करतोय. रिॲक्शन बॅलन्स करा. इथं कार्बन तर 2 आहेत, इथे कार्बन 2 लिहावं लागेल, ऑक्सिजन तर 2 आहेत, बरोबर हो की नाही? रिॲक्शन बॅलन्स झाली, बरोबर. आता पहा काय विचारलंय काय क्वेश्चन मध्ये तुम्हाला? फाइंड व्हॉल्यूम ऑफ CO अँड CO2 आफ्टर रिॲक्शन हे तुम्हाला विचारलंय. इनिशियल व्हॉल्यूम किती आहे त्यांचा? इनिशियल व्हॉल्यूम किती आहे दिलाय का? 1 लिटर दिलाय. कशाचा दिलाय? सीओचा. ठीक आहे. इज पास टू 1 लिटर व्हॉल्यूमचा सी सोबत पास केलं तर ठीक आहे. पहा आता असे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे? मला सांगायचे मोल किती आहेत. याचा मोल 1, याचा मोल 1, याचा मोल किती आहे? 2. ठीक आहे. पहा याचा एक मोल आहे, याचा 1 मोल आहे, तर त्याचा 2 मोल आहे, बरोबर आहे. याचा जर 1 लिटर आहे, याचा किती लिटर असावं लागेल? 1 लिटर असावं लागेल. आणि 1 लिटर, हा इथं लिटर, आणि इथं किती लिटर असावं लागेल? 2 लिटर, बरोबर. याचा किती असावं लागेल? 2 लिटर, बरोबर.
आता पहा, ज्यावेळेस रिॲक्शन कंप्लीट होते, म्हणजे आपण काय करूया, इथं हे 2 लिटर घेण्याच्या ऐवजी मी असं म्हणेल ऍट टी इज इक्वल टू 0, म्हणजे स्टार्टिंगला, म्हणजे इनिशियल स्टेजला याचा 1 लिटर, याचा 1 लिटर आहे, तर याचा 0 लिटर आहे, बरोबर आहे, याचा 0 लिटर आहे. ऍट टी इज इक्वल टू टी, म्हणजे टी इज इक्वल टू ज्यावेळेस रिॲक्शन कम्प्लीट होईल त्यावेळेस याच्या 1 लिटर मधनं काही ना काहीतरी जाईल, याच्या 1 लिटर मधनं काही ना काहीतरी जाईल, म्हणजे किती जाईल, एक्स जाईल. याच्या 1 लिटर मधनं काही ना काहीतरी जाईल, म्हणजे किती जाईल, एक्स जाईल, बरोबर. आणि याचा किती बनेल सांगा इकडे, 2x बनेल. याचा किती बनेल, 2x, बरोबर. अरे बा, ही जी रिॲक्शन असते ना, या रिॲक्शनची जी म्हणजे स्टेट्स आहेत त्या अशा आहेत, गॅस सॉलिड गॅस, गॅस सॉलिड गॅस, ठीक आहे. तर स्ट्रायकोमेट्री आपण जी पाहतो ती फक्त गॅसेस स्टेट साठी पाहतोय, कशासाठी, फक्त गॅसेस स्टेट साठी. तर याचा एक्स गेला, याचा एक्स गेला, तुम्हाला याचीच इन्फॉर्मेशन दिलेली, याच्यावरनं ते तुम्ही फाइंड करा. याचा 1 मोल आहे, त्याचा किती मोल आहे, 2 मोल आहे. याचा 1 लिटर आहे, तर त्याचा किती बनला पाहिजे, 2 लिटर बनला पाहिजे. याचा एक्स गेला तर त्याचा किती बनेल, 2x. तर मी असं लिहू शकतो का, 1 मायनस एक्स प्लस 2x इज इक्वल टू, आफ्टर रिॲक्शनच्या वेळेस त्याचा फायनल व्हॉल्यूम किती दिलाय, 1.4 लिटर. इथं काय येईल, 1.4 लिटर, 1.4 लिटर. या सगळ्यांचं व्हॉल्यूम काय येईल, हे मी काय लिहिलं, व्हॉल्यूमच लिहिलाय ना, हा सगळं मी काय लिहिलाय, व्हॉल्यूमच लिहिलाय. समजतंय का. आता फाइंड करा, 1 मायनस एक्स इज इक्वल टू काय येईल, 1.4, बरोबर. तर एक्स इज इक्वल टू काय येईल, 0.4 लिटर. तर एक्स ची व्हॅल्यू 0.4 लिटर आली. 1 प्लस, 1 प्लस, बरोबर, 1 प्लस. तर एक्स ची व्हॅल्यू काय येईल, 0.4 ना, आता करेक्ट आहे ना, बरोबर, 0.4, बरोबर. आता तुम्हाला फायनल कशाचा व्हॉल्यूम विचारलाय, CO2 चा आणि CO चा. तर फायनली CO2 चा व्हॉल्यूम किती होता, 1 मायनस एक्स, आणि याचा किती होता, 2x. 1 मायनस एक्स आणि याचा किती होता, 2x. तिथे एक्स ची व्हॅल्यू ठेवा, 1 मायनस 0.4 आणि इथे 2 इंटू 0.4. हेच तुमचा आन्सर आहे. लिखू कुठलं, मग याचा 1 मोल आहे, त्याचे 2 मोल आहेत, बरोबर आहे. याचा 1 लिटर आहे, तर त्याचा किती बनायला पाहिजे, 2 लिटर बनायला पाहिजे. सर हा रिॲक्ट होत असेल तर त्याच्यात काही ना काहीतरी बनत असेल, तर याच्यातनं एक्स लिटर गेला, म्हणजे 1 मधनं एक्स लिटर गेला, तर त्याच्यातनं किती बनला पाहिजे, 2x लिटर बनला पाहिजे, बरोबर. आणि फायनल व्हॉल्यूम त्यांनी काय सांगितलंय, 1.4 लिटर आहे. तर आपण सगळ्यांची ऍडिशन केली, फायनली 1 प्लस एक्स कसं आलं, बघ 2x मायनस एक्स काय होतं, एक्स प्लस एक्स ना, मी हेच लिहिलं ना, मी हेच आहे, 2x हा आणि हा मायनस एक्स हा, कळलं. लिखो,
या क्वेश्चनची घरी गेल्यावरती परत 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 प्रॅक्टिस करा. मल्टिप्लाय करा, नाही तसंच राहू द्या, काही होत नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. 10 ml of gas hydrocarbon. 10 ml of gas hydrocarbon. 10 ml of gas hydrocarbon on complete combustion. On complete combustion gives 40 ml of CO2, 40 ml of CO2 and 50 ml of H2O, and 50 ml of H2O. The hydrocarbon is चला तेवढाच क्वेश्चन आहे. चला पहा. पेन कुठे? हायड्रोकार्बन बर्न केला तुम्ही तर त्याची आता कुठला हायड्रोकार्बन आहे माहिती आहे का तुम्हाला? हायड्रोकार्बनच फाइंड करायचं आहे, बरोबर आहे. हायड्रोकार्बनच फाइंड करायचं आहे ना. कुठला हायड्रोकार्बन आहे माहिती आहे का? नाही. हायड्रोकार्बन कन्सिडर करा CXHY प्लस O2. इट गिव्स CO2 प्लस H2O. याला तुम्ही काय लिहिता इथे? X. इथे काय लिहिता? Y/2. बरोबर. इथं X प्लस Y/4 असं लिहिता ना, बरोबर की नाही? बा याचे किती मोल आहेत? याचे किती मोल आहे? 1 मोल. याचे किती मोल आहेत? X प्लस Y/4 मोल. याचे किती मोल आहेत? X मोल. आणि याचे किती मोल आहेत? Y/2 मोल. Y/2 मोल आहेत, बरोबर. अरे वा, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं किती आहे? X आहे. इथं किती आहे? Y/2 आहे, बरोबर. मी असं म्हणेल इथं 1 ml रिॲक्ट केला, इथं 1 ml जर रिॲक्ट केला, बरोबर, तर इथं किती ml बनेल? XML बनेल की नाही? इथं 1 मोल आहे, इथं X मोल आहे. इथं 1 ml आहे, इथं किती बनेल? XML. इथं काय बनेल? Y/2 ml, बरोबर. तुम्हाला दिलंय काय? हायड्रोकार्बनचा किती ml आहे? किती ml आहे? 10 ml. तिथे काय येईल? 10 ml जर रिॲक्ट केला त्याचा किती बनेल? 10x ml. आणि याचा किती बनेल? Y/2 इंटू 10 ml, बरोबर. Y/2 इंटू 10 ml, बरोबर. आता तुम्ही इक्वेट करताना तुम्हाला फायनली क्वेश्चन मध्ये काय दिलं पहा? 40 ml आणि 50 ml आफ्टर कम्प्लीट कंबशन. आता आफ्टर कम्प्लीट कंबशन झालं तर मी याला इथं असं लिहू शकतो का? 10x इज इक्वल टू 40, बरोबर. आणि इथं 5 येईल नाही, तर इथं काय येईल? 5y इज इक्वल टू 50, बरोबर. इथनं हा 0 गेला तर x ची व्हॅल्यू काय आली? 4 आणि हे आलं 10, बरोबर. तर x किती आला?
4 आणि Y किती आला 10. तर हायड्रोकार्बन कुठला आहे C4 ब्युटेन. ब्युटेन C4H10. दिस इज द आन्सर ब्युटेन. समजलं का? समजलं नाही? याचा एक इथं 1 आहे म्हणजे याचा 1 मोल आहे. बरोबर आहे. याचे किती आहेत x मोल आहे. याचा किती आहे y/2 मोल आहे. बघ 1 ml साठी बघ 1 याचा 1 मोल आहे त्याचा x मोल आहे. तर 1 ml असला याचा किती ml येईल x ml. याचा y/2 ml. मला विचार दिलंय का 10 ml. याचा 10 ml आहे त्याचा बनेल किती 10x ml. याचा y/2 into 10 ml ते काय 5 ml. बरोबर. आणि ही व्हॅल्यू फायनली तुम्हाला किती दिली 40 आणि ही व्हॅल्यू किती दिलेली 50. तर 10x is equals to 40 आणि 5y is equals to 50. तर ते मी इक्वेट केलं ते 4 आणि 10. समजलं आता? या वर्षीचा मी ते जेईचा क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतला होता तो असाच होता तो. ते त्याचं एक आन्सर आलं होतं एक मेन्स आज सकाळी तो नव्हता त्यावेळेस. 2 ग्राम तेच. ते BA2PO4 ते काय सांगायचंय? गारीगार. तुम्हाला गारीगार माहितीये का? गारीगार माहितीये? बर्फाचा गोळा वेगळा गारीगार वेगळी. एक असते पेप्सी. ती अशी मेन कपड्याच्या पिशवीत असते ती अशी. बरोबर. दुसरी असते बर्फाचा गोळा अशी गारीगार. 1 रुपया माझ्या काळात ती 1 रुपयाला 2 भेटायच्या मी लहान असताना. आता बेटा 5 रुपयाला 1 आहे. त्याला अशी काडी असते खाली अशी काडी. आईस कोण वेगळा आईस कांडी. मी ज्यावेळेस लहान होतो ना 1 रुपया. तुम्हाला पाणीपुरी माहितीये? माहितीये? बिलवडीला भेटते पाणीपुरी. सगळं भेटते. पावभाजी चायनीज बिनी. नाही इकडं का? नाही पाणीपुरीला काय म्हणतात इकडं? पाणीपुरीच म्हणतात. त्याला पहिलं नाव सांगा. गोलगप्पे. थांबा. गोलगप्पे. थांबा. गोलगप्पे. दुसरं सांगा. फुलके. आम्ही पोळ्याला म्हणतो फुलके असे ते बारीक पोळ्या. मी पाणीपुरीला फुलके म्हणता. बरं चला फुलके. चला फुलके. तिसरं सांगा. तिसरं सांगा. पाणीपुरीला काय म्हणतात? गोलगप्पे झालं ऑलरेडी. फुलके. काय पाणीपुरी हे काय? पॅरेंट नेम इज पाणीपुरी. काय सांगा काय सांगा तर. काय असं काय वल्गर आहे का? वल्गर आहे का काही? मग मला एकट्याला सांगता. इथे लिहून दाखव.
इथे लिहून दाखव. अरे देवा देवा. नको. महाराष्ट्रीयन ऐकलं होतं, मुंबईत ऐकलं होतं, डायरेक्ट तिकडे पोहोचलास तू. त्याने तिसरं नाव लिहिलं असं. रशियन पाणीपुरी. रशियन पाणीपुरी. बरं सांगा, फुलके झालं त्याच्यानंतर. हा नेक्स्ट सांगा. नेक्स्ट सांगा. माझ्या गावाकडे काय म्हणतात माहितीये का? फुगे. फुगे फुगे. तो आपला तो बलून वेगळा, याला पाणीपुरीला फुगे. फुग्याला फुगेच. फुग्याला फुगेच. आणखीन सांग. आणखीन इकडं होतं गुपचूप. गुपचूप. हा का? गुपचूप म्हणते. गुपचूप. आणखीन नाव माहिती आहे तुम्हाला? हा, कळालं काय? अरे बघा, हा यावर्षी जो क्वेश्चन आला होता ना, मी मगाशी सॉल्व्ह करून घेतला होता तुमच्याकडनं, बरोबर आहे? तो ऍज इट इज नोट्स मधनं आला होता. चला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा. रशियन पाणीपुरी. चला या 0.5 मोल ऑफ BaCl2. 0.5 mole of BaCl2 is mixed with 0.5 mole of BaCl2 is mixed with 0.2 mole. काय झालं? 5 mole 0.2 mole 2 mole Na3PO4 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 the maximum number of mole of Ba3PO4 taken 2 times. Ba3 maximum number of moles of Ba3PO4 taken 2 times that can be formed is हा क्वेश्चन होमवर्क साठी घ्या एक. हा क्वेश्चन आज सकाळी जसं सॉल्व्ह केलाय ना तसं सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ मोल्स ऑफ Ba3PO4 इथे लिहिलंय पहा. Ba3PO4 टेकन 2 टाइम्स दॅट कॅन बी फॉर्म्ड इज
ठीक आहे. नंतर क्वेश्चन लिहा चला. 9 ग्राम ऑफ एल, 9 ग्राम ऑफ, हा होमवर्क साठी हा हा तो इथं करून देतोय मी. 9 ग्राम ऑफ एल रिॲक्ट विथ O2, 9 ग्राम ऑफ एल रिॲक्ट विथ O2 O2, find weight of 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 O2. ठीक आहे. Al ची रिएक्शन कोणासोबत केली आहे? O2 बनेल काय सांगा? Al2O3 बनेल की नाही? Al2O3 बनेल बरोबर. आता Al2 आहे तर मी इथे किती लिहू? 2. आता O3 आहे तिथे किती लिहू मी? 3/2 ना, 3/2 येईल बरोबर. ठीक आहे. काय सांगितलं तुम्हाला? 9 ग्राम ऑफ एअर रिॲक्ट विथ O2 टू फाइंड द वेट ऑफ दिस. ठीक आहे. अरे याचा किती मोल आहे? 2 मोल आहे बरोबर आहे. याचा किती मोल आहे? 2 मोल आहे. याचा किती मोल आहे? 3/2 मोल आहे. आता याच्या 2 मोलचं वेट किती येईल सांगा? 27 दोन्ही 27 दोन्ही 34 बरोबर. 54 ते हा 54 ग्राम रिॲक्ट, हा 54 ग्राम रिॲक्ट कोणासोबत करेल? याचा 3/2 मोलचं वेट किती आहे? 3/2 इंटू काय येईल इथे? 16 का 32 ना बरोबर. एवढं ग्राम येईल बरोबर. 54 ग्राम रिॲक्ट करेल एवढ्या ग्राम O2 सोबत. तर तुम्हाला काय विचारलंय? 9 ग्राम रिॲक्ट करण्यासाठी हा किती लागेल? तर याला एक्स फाइंड कराय. कळते का? झालं. पण आपल्या लेक्चरचा टाइम बघू किती झालाय. तर कंप्लीट एक तास झालाय. कंप्लीट 1 तास. हा चालते ना. इथं तुम्ही 16 करा पहा असं 16 बरोबर. 16 इंटू 3 कशाला करायचं? पहा डायरेक्ट असं करा ना. एक्स इज इक्वल टू काय येईल? 3 इंटू 16 इंटू 9 डिवायडेड बाय 54 असं येईल ना. तर 9 1 जा 9, 9 1 जा 9, 6 जा 3 1 जा 3 2 जा तर हे येईल 8. एक्स इज इक्वल टू काय आलं? 8 ग्राम. फायनल आन्सर इज 8 ग्राम. समजलं का? उद्या आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म घेऊ. LR वगैरे इम्पेरिकल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याच्यावरती आणि याच्यावरती आणखी क्वेश्चन्स घेऊ. ठीक आहे. आजचं लेक्चर इथं स्टॉप करायचं. काय झालं?